प्रेक्षकांनो, बापूसाहेब कसले सॉलिड आहेत हा. ते डायरेक्ट देवयानीच्या दवाखान्यात घुसलेत. मग त्या सिस्टर म्हणतात, काय हो बाबा, आतमध्ये कसं काय आलात तुम्ही? मग तिथे नाटक करतात ते रडायचं. अहो हे कार्ड दिलंय मला देवयानी बाईचं. अहो माझी पिंकी पोरगी हरवली हो, इथेच आली होती दवाखान्यात. आता त्या सिस्टर म्हणतात, देवयानी मॅडम तर सकाळीच गेल्यात आज गावाबाहेर. बापूसाहेब म्हणतात, अहो अपॉइंटमेंट घेतली होती मी मॅडमची. आमच्या अपॉइंटमेंटला काही महत्त्व आहे की नाही? माझ्या पोरीचं नशीबच वाईट आहे बघा. काय होणार माझ्या पोरीचं? कुठून कुठून चौकशी करून मी इथं आलो होतो. मला वाटलं माझी पोरगी सापडल. पण मग त्या सिस्टर विचारतात, कोण मुलगी होती तुमची? काय नाव आहे तिचं? मग बापूसाहेब म्हणतात, पिंकी नाव होतं तिचं. पिंकी नाव आहे म्हणजे तिचा चेहरा पार इचकटून गेला होता. ते कल्याणगड आहे ना, तिकडच्या दरीत पडली होती हो माझी पोरगी. मग ते सिस्टर म्हणतात, अच्छा आत्ता आलं माझ्या लक्षात. त्या मुलीचा चेहरा ना खूप बिघडला होता. म्हणजे देवयानी मॅडम घेऊन आल्या होत्या इथे त्यांना आणि नवीन चेहरा पण दिला त्यांना. आणि काका प्लीज तुम्ही जरा बाहेर थांबा, मी बोलते हां तुमच्याशी. आता बापूसाहेबांना ही माहिती इनफ होती प्रेक्षकांनो. आता बापूसाहेब विचारतात पुन्हा की तिचा चेहरा बदलला म्हणजे मी तिला कसं काय ओळखणार माझ्या पोरीला? मॅडम कुठे आहे तुमच्या? तेव्हा ती सिस्टर सांगते, अहो मॅडम तर आमच्या साताऱ्याकडे गेलाय तो. कुठे काय माहिती नाही आहे, पण मी जरा आडगाव का काहीतरी असं गाव बघितलं होतं, म्हणजे ऐकलं होतं फोनवर त्यांचं बोलणं. आता बापूसाहेब लगेच मागे फिरतायत आणि आडगावासाठी निघतायत प्रेक्षकांनो. इकडे ही मिताली मोठ्याने रडत असते, सासूबाई माझ्या आणलेलं टी शर्ट तिने फाडला, किती क्रूएल ती. सुशीलाबाई म्हणत असतात, रडू नकोस ग बाई माझी, रडायची थांब बरं. काय करून काय नको असं झालंय मला त्या पोरीचं. हे बघ मिताली, ती बॅग ना तूच घरात आणली आहेस. तेवढ्यात पिंकी येते वरून आणि म्हणते, सासूबाई तुमने पुकारा और हम चले आए. सुशीलाबाई ओरडतात तिच्यावर आणि ती, बस कर तुझं नाटक. तुझा काही लाज लज्जा शरम शिल्लक आहे का नाही? मितालीनं किती चांगले टी शर्ट आणले होते युवराजसाठी आणि काय करून ठेवलं ग तू? हे बघ काय केलं तू. आता पिंकी म्हणते, हा सासूबाई मी काही नाही केलं. अहो ते किमतीचे लेबल फाडायला गेले मी आणि असं कापता अंदाज चुकला हो, आणि शर्टच कापला गेला. मला कळलंच नाही बघा कसं झालं ते. बरं मिताली दी, मी रफ्फू करून देऊ का? मस्त असं कार्टूनचं चित्र लावून शिवते बघा, मस्त. आता मिताली म्हणते, तुला काही कळतं का ग? बस कर तुझी कार्टूनगिरी. मला आता ह्या इम्पॉर्टंट टी शर्टची माती नाही करायची आहे, जी तू ऑलरेडी करून टाकली आहे. आणि काय ग, त्या दुसऱ्या टी शर्टवर पण तू मुद्दाम चहा सांडलास ना? पिंकी म्हणते, मी कशाला मुद्दामून चहा सांडू? अहो मिताली ताई, तुम्ही ना नवे कोरे टी शर्ट असे बेडवर पांगून ठेवले होते तुम्ही, त्यात माझी काय चुकी आहे? मी ट्रे घेऊन गेले, पड्डीशी ठेला आणि सांडला ना चहा. माझी काय चूक आहे त्याच्यात? आता लगेच चित्रा म्हणते, आईसाहेब बघितलं ना कशी चुरू बोलते ही पोरगी. हिला वाटते ही एकटी शहाणी आहे आणि आपण सगळे मूर्ख आहेत. आता लगेच पिंकी म्हणते, मी कसं काय तुम्हाला मूर्ख म्हणू? तुम्ही जर स्वतःला मूर्ख म्हणत असाल तर मी कसं काय तुम्हाला मूर्ख म्हणणार आहे? चित्रा म्हणते, आईसाहेब पहा ना कशी बोलती ती, तुम्ही काहीच बोलत नाही तिला. सुशीलाबाई म्हणतात, तू जरा शांत राहतेस का चित्रे? तू बोलू नको, मी बोलते तिच्याशी. आणि काय ग, एवढे महागडे टी शर्ट तू खराब करून टाकलेस, भरून कोण देणार ग? तुझा बाप भरून देणार आहे का? पिंकी चिडते आता बाप नाव काढल्यावर. आता लगेच सुशीलाबाई म्हणतात, हा मग बाप नाही तर कोण? पण तेवढ्यात तिकडे युवराज आलाय. तो जो चहा सांडलेला टी शर्ट आहे ना, त्याने धुवून धावून घेतलाय मस्त पिंकीला जळवायला आणि तिला म्हणतो, कसा आहे मेद बेबी, कसा दिसतोय मी? आता पिंकी ते बघून थक्कच झाली आहे. मिताली म्हणते, हे युवी तू टी शर्ट घातलाय? तेव्हा युवराज म्हणतो, हा पाण्यात टाकला की डाग निघून गेला. लगेच मिताली त्याला मिठी मारतीये. आई साहेब लई ॲडव्हान्स आहे ही पोरगी, मला तर लई शिकायला भेटल तिच्याकडून. नाही सासू समोर नवऱ्याला मिठी मारती ही. सुशीलाबाई लगेच मोठ्याने खोकलायला लागतात आणि युवराज जवळ जातात आणि म्हणतात, नाही काय आहे ना बाई, तिकडे परदेशात चालत असेल हे समज, पण इकडे ही संस्कृती नाहीये हा अशी. पण टी शर्ट मस्त आणला तू. आता लगेच मिताली म्हणते, US ला असं हक करणं वगैरे नॉर्मल आहे. आता मिताली आता युवराजकडे बघत असते आणि म्हणत असते, युवी जरा लेफ्टला वळ बरं, डावीकडे वळ, उजवीकडे वळ. ती गोल फिरतीये त्याच्या भोवती, असं बघ बरं, इकडे बघ बरं. आता पिंकीला खूप राग येत असतो तिच्या या कृत्याचा. चित्रा म्हणते, काय ग मिताली, तुमच्या अमेरिकेमध्ये नवऱ्याच्या भोवती असं गोल फिरायचं असतं काय? मिताली म्हणते, अगं नाही, मी ना वेगवेगळ्या अँगलनी चेक करतीये. मी त्याला युनिक लुकमध्ये इमॅजिन करतीये. म्हणजे युवराज तुझी ना हेअरस्टाईल जरा चेंज करावी लागेल बघ.
पिंकी मनात म्हणते, ए माझ्या धनीच्या केसाला धक्का लावला ना तर बघ. आता युवराज म्हणतो सरपंचबाईंना आवडायची पण ठीक आहे बदलू ना. पण आता पिंकीला काही राहत नाही आणि ती जोरात ओरडते ए, आणि मग लगेच सगळे हिच्याकडे बघायला लागतात. मग पिंकी जरा घसा बसलाय माझा असं म्हणते. सुशीलाबाई म्हणतात नरड्यात पाणी होता हिच्या आधी. युवराज म्हणतो अच्छा अच्छा असं काही आहे का. आपण काय हो काय म्हणत होता मिताली तुम्ही. नाही म्हणजे मीच हेअरस्टाईल चेंज करायची का. मिताली म्हणते हो करूयात आपण हेअरस्टाईल चेंज. युवराज म्हणतो ठीक आहे म्हणताय तुम्ही तर करू हेअरस्टाईल चेंज. लगेच सुशीलाबाई दृष्टबिष्ट काढताय युवराजची. मिताली म्हणते युवी चल ना आपण बाहेर जाऊयात. पण थँक्यू सो मच तू हा टी शर्ट घातलास मी आणलेला. सासूबाई मी बोलले होते ना तुम्हाला की युवीला मी चेंज करणारच. सुशीलाबाईंनाच लाजायला होतंय कारण ती जरा जास्तीच जवळीक करते ना युवराजची. मिताली म्हणते बघा मी आता त्याला हेअरस्टाईल चेंज करायला लावतीये ना, हळूहळू मी त्याला सगळं चेंज करेल. युवी आपण तुझा पूर्ण मेकओव्हर करूया का. युवराज सगळ्या गोष्टीसाठी तयार झाला. युवराज म्हणतो हो चालेल की तुम्ही म्हणत असाल तर ते पण करून टाकूया. पिंकी मनात म्हणत असते मेकओव्हर नाही टेक ओव्हर करणार आहे ती तुमचा. आता लगेच चित्रा म्हणते जा ना युवराज भाऊजी लवकर जा तुम्ही तिच्यासोबत. सुशीलाबाई म्हणतात तू कशाला एवढं पाठी वळते त्यांच्या जातील ना ते. अगं चित्रे चल आपल्याला बरीच कामं आहे चल चल आपण जाऊया इथून. आता युवराज मुद्दाम पिंकीला चिडवतो आणि म्हणतो हॅलो एक्सक्यूजेस म्हणजे वी विल बॅक. नाही म्हणजे आलोच आम्ही जरा बाहेर जाऊन. पिंकीचा जळफळाट होतोय युवराजच्या ह्या अशा वागण्यामुळे. आता ती मनात विचार करते बाप रे पिंके ती आता धनींचा काय सोंग करून आणल ना काही सांगता येत नाही. धनींना सेव्ह करायला पाहिजे. आता असं म्हणून ती त्यांच्या पाठी जात असते. तेवढ्यात तिला देवयानीचा फोन येतो. देवयानी म्हणतात अगं पिंकी मी आली आहे इथे, तू लवकरात लवकर इथे पोहोच हॉस्पिटलला. मी संध्याकाळी निघणार आहे. आपण त्या मेडिकल कॅम्पची इथेच चौकशी करूया आणि छबीला काही माहिती असेल ना तर ते बघ. पिंकी आता मनात विचार करायला लागते देवा आता काय करू. मॅडमला भेटायला जाऊ की धनींच्या मागे जाऊ. नाही पण मी निर्दोष असणं हे माझ्यासाठी जास्ती महत्त्वाचं आहे. ते पुरावे शोधणं. पण ही बया माझ्या धनींचं काय सोंग करून ठेवल काही सांगता येत नाही. तिकडनं त्या मॅडम म्हणत असतात हॅलो पिंकी अगं लक्ष कुठे आहे तुझं. पिंकी म्हणते काही नाही मॅडम तुम्ही माझ्यासाठी इथपर्यंत आलात माझं मन भरून आलं थँक्यू. मी पोहोचतेच आहे लगेच तिथे. आता पिंकी ठरवते की आता तिकडे जाऊन पुरावे शोधायचे. आता इकडे धनंजय छबीला औषध देत असतो बळजबरी. छबी ओरडत असते मला नकोय सांगितलं ना तुला औषध. तेव्हा धनंजय म्हणत असतो का छळते तू घे की गपचूप औषध. छबी म्हणत असते मला नकोय औषध तू मला खूप औषध देतोस. धनंजय म्हणतो तू का आजारी पडत असतेस ताप आला तर तुला औषध तर घ्यावं लागेल ना. छबी आता तिकडे बघते आणि म्हणते तुझ्या हाताने नकोय मला तिच्या हाताने औषध घ्यायचंय. धनंजय आता पिंकीकडे बघतो आणि तिला म्हणतो तुझं काय काम आहे ग इथे चल जा इथून. पिंकी म्हणते असं काय करताय. अहो मी त्यांची केअरटेकर आहे ना. युवराज साहेबांनी मला निवडलंय त्यासाठी. अहो चिलॅक्स हो धनंजय साहेब मी माझी ड्युटीज करायला आले. धनंजय म्हणतो तू तिला चहा नाश्ता दिलायस ना चल मग निघ खाली. आता पिंकी तिथेच उभी राहते मुद्दाम. छबी म्हणते मला तुझ्या हाताने औषध नाही घ्यायचंय धनंजय मी तिच्याच हाताने घेणार. धनंजय आता खूप चिडतो आणि म्हणतो जा गोंधळ घाल तुला काय करायचंय ना ते कर छबे. कारण छबी म्हणत असते मी युवराजला जाऊन सांगेल म्हणून हा लगेच तिथून निसटून जातोय. आता पिंकीनं प्रेक्षकांनो छबीजवळ बसते आणि तिला म्हणते छबीताई औषध घ्या. आता छबी म्हणते तो युवराजला घाबरतो. पण आता पिंकी त्या छबीला विचारपूस करते की तो तुम्हाला आता दुसरी औषधं देत नाही ना. छबी म्हणते नाही आता नाही देत तो मला दुसरी औषधं तू ओरडतेस ना त्याला. पिंकी विचारते काय हो छबीताई ते डॉक्टर आले होते ते अजून पण तुला तपासायला येतात का. ते घाबरून पळून गेले होते ते. छबी म्हणते नाही आता नाही येत तो डॉक्टर. पिंकी म्हणते मग कुठला डॉक्टर येतो संध्या डॉक्टर येते का. आता ही छबी म्हणते नाही ती तर फार आधी यायची. पिंकी म्हणते छबीताई नीट आठवा बरं जी डॉक्टर आधी यायची तिचं नाव खरंच संध्या आहे का. छबी म्हणते हो मग मला आठवतं ना. अगो ती डॉक्टर आहे ना म्हणजे ती कॅम्पमध्ये होती ती सगळ्यांना औषधं देत होती तीच डॉक्टर आहे ना ती. आणि तुला माहिती आहे का धनंजयचं आणि तिचं खूप भांडण झालं होतं. आता पिंकी विचार करते मनामध्ये अरे देवा या संध्याचं नाव माझ्या डोक्यातच नाही आलं. मग छबी तिला सांगते अगं ती संध्या आहे ना ती म्हणत होती धनंजयला की मी तुझं नाव सांगेल कोणाला तरी आणि ती रागात निघून गेली. मग आता पिंकी छबीचे आभार मानते आणि म्हणते थँक्यू छबीताई. आणि मग पिंकी रडायला लागते. छबी म्हणते रडतेस कशाला रडू नकोस ना तू डोळे पुस बरं तुझे. हे बघ आपण फ्रेंड आहोत ना मी तुझी मदत करेल. मी तुला ना एक गंमत दाखवते. आता छबीने तिच्या गादीखाली डुप्लिकेट गोळ्या दाखवल्यात पिंकीला.
छबी पिंकीला म्हणत असते, हे बघ तो धनंजय आहे ना, तो दुष्ट धनंजय, तो मला ना ह्या गोळ्या द्यायच्या आणि तो काय करायचा की मला बळजबरी या गोळ्या देत होता. मी त्या गोळ्या खाल्ल्याच नाही, लपून ठेवल्या, त्याला समजलं पण नाही. आता पिंकी त्या सगळ्या गोळ्या गोळा करते. आता छबी म्हणते, तू काय करतेस हे? पिंकी म्हणते, ह्या सगळ्या गोळ्या मी फेकून देते, त्यांनी बघितलं तुम्हाला तर वरडतील ना ते तुम्हाला. पिंकीने त्या गोळ्या ओढणीत बांधलेल्या असतात. छबी म्हणते, अगो असं नको नेऊ, तो धनंजय ओरडेल ना तुला, ह्याच्यात घेऊन जा, असं नाक पुसत पुसत जा, म्हणजे कोणाला समजणार पण नाही. पिंकी छबीला थँक्यू म्हणत असते. आता पिंकी निघाली आहे देवयानींना भेटायला. देवयानी कोणाशी तरी बोलत असतात. पिंकी आल्यावर त्या त्यांना म्हणतात, प्लीज एक्सक्यूज मी. पिंकी आल्या आल्या त्यांच्या गळ्यात पडते. देवयानी तिला दिलासा देतात, बरी आहेस ना बाळा? पिंकी म्हणते, हो मॅडम बरी आहे मी, पण धनी आणि मी कधी एकत्र येऊ ह्या एकाच आशेवर जगतीये हो मी. देवयानी तिला म्हणतात, तू बस बरं आधी खाली, आपण शांत बसून बोलूयात. आता छबीने जे काही माहिती दिली आहे ती सगळी पिंकीने सांगितली आहे या देवयानीला आणि आणलेल्या गोळ्या सुद्धा दाखवते ती. छबीने ज्या गोळ्या लपवलेल्या असतात ना त्या गोळ्या. तर प्रेक्षकांनो, इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय, पण पुढे मात्र धमाका झालाय. बापूसाहेब पोहोचले देवयानीपर्यंत, तिच्या हातापाय पडतायत आणि म्हणतात, मॅडम तुमचे खूप उपकार झाले हो, माझ्या पोरीला तुम्ही वाचवलं. कुठे आहे, कुठे हो माझी पोरगी, मला भेटायचंय तिला. आता देवयानी म्हणतात, अहो इथेच आहे तुमची मुलगी. त्यांना विश्वास पटलाय की हे पिंकीचे वडील आहेत म्हणून, आणि त्या सुद्धा विश्वासाने सांगायला चालल्यात की तुमची मुलगी इथेच आहे. आणि त्या पिंकीला बघायला जातात. आणि प्रेक्षकांनो, बापूसाहेबांनी पिंकीला बघितलंय की नाही माहीत नाही, पण आता पिंकी लगेच आली आहे, पप्पा पप्पा कुठे तुम्ही? पण धनंजयला सुद्धा कळलंय की ही पिहू दवाखान्यात गेली आहे डुप्लिकेट औषधाची माहिती मिळवायला, आणि त्याने ते सुशीलाबाईला सांगितलंय. प्रेक्षकांनो, पिंकी एक्सपोज झाली असं म्हणायला काही हरकत नाहीये, पण आता तिच्या जीवावरचं संकट वाढलं की पिंकी पप्पा पप्पा करत बाहेर आली आहे. आणि बापूसाहेब तिकडे गाडीच्या मागे लपून बसतात. म्हणजे बापूसाहेबांनी गाडीच्या आडून बघितलंय की हीच खरी पिंकी आहे म्हणून. बापरे प्रेक्षकांनो, कळलं की बापूसाहेबांना हीच खरी पिंकी आहे. आता येणार खरी मजा. काय वाटतं तुम्हाला, काय होईल? पण तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.